राजकारणामध्ये सत्ता लोकांच्या सतरंजा उचलून नाही मिळत, तर अभ्यास करून मिळते। बघा, रॉबर्ट ग्रीन या लेखकानं 48 सूत्र सांगितलेले आहे। त्या 48 सूत्राचा वापर करून हे राजकारणी लोक, कंपन्यावाले लोक आपल्यावरती राज्य करतात। हे 48 सूत्र सर्वसामान्य माणसांना माहित व्हावे अशी माझी इच्छा आहे। यातले 3 सूत्र मी तुम्हाला सांगणार आहे जे मला आवडतात। या सूत्रांचा वापर जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्ही लोकांवर राज्य करणार। त्यातलं पहिलं माझं आवडीचं सूत्र म्हणजे वरिष्ठांपेक्षा चमकू नका। बघा, क्षेत्र कोणतेही असू द्या, तुमच्यापेक्षा वरिष्ठ लोक असतील, ज्यावेळेस तुम्ही काहीतरी काम करसाल तुम्हाला असं वाटेल की मी त्याच्यापेक्षा पुढे जाणार, हे बिलकुल दाखवू नका। ते मोठे लोक आहेत, त्यांच्याकडे सत्ता आहेत, ते पॉवर आहेत, ते तुम्हाला दुखवू शकतात, तुमचं नुकसान करू शकतात। जोपर्यंत तुम्ही कॅपेबल होणार नाही तोपर्यंत असं दाखवा की तुम्ही यशस्वी नाहीत, आणि ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये सूत्र येतील त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिक त्यांच्या पुढे जाऊ शकता, नंतर ते तुमचं काहीही करणार नाहीत। माझ्या आवडीचं दुसरं सूत्र म्हणजे लोकांना आपल्यावर डिपेंडंट करा, अवलंबित करा। म्हणजे लोकांना असं भासवा की तुमच्याशिवाय त्यांना कोणी नाही, तुमच्याशिवाय त्यांचं काही होऊ शकत नाही, तुमच्याशिवाय त्यांचं कोणतंही काम होऊ शकत नाही। असा जर त्यांचा समज झाला तर ते तुम्हाला सोडून जाण्याचा विचार पण करणार नाही। लोकांना एवढं तुमच्यावर अवलंबून करा की त्यांना असं वाटेल की हाच माझा नेता आहे, हाच माझा सर्वस्व आहे, मी याला सोडणार नाही, आणि याला जर मी सोडलं तर माझं खूप मोठं नुकसान होईल। माझ्या आवडीचं तिसरं सूत्र म्हणजे आमिष दाखवा। बघा, राजकारणामध्ये आमिष दाखवणं अतिशय महत्वाचं आहे। थोड्याशा स्कीम्स बनवा, योजना बनवा, लोकांच्या डोक्यामध्ये घुसवा। तुम्ही जर मला निवडून दिलं तर मी हे करेल, मी ते करेल, असे मोठे मोठे स्वप्न दाखवा, म्हणजे लोक त्या स्वप्नाचा विचार करून तुम्हाला मतदान करतील किंवा तुमच्यावर विश्वास ठेवतील। असे हे फक्त 3 सूत्र माझ्या आवडीचे आहे। असे 48 सूत्र रॉबर्ट ग्रीन या लेखकाने सांगितलेलं आहे। म्हणून मी नवीन युवकांना सांगेल, सतरंजा उचलून राजकारणात येण्यापेक्षा पुस्तक वाचा, अभ्यास करा, सूत्रांचा वापर करा आणि नंतर राजकारणामध्ये या। 100% तुम्हाला यश मिळणार आहे। सर्वसामान्य युवकांना हा व्हिडिओ पाठवा। हे पुस्तक फक्त राजकारणी लोकांचीच मुलं वाचतात, सर्वसामान्य लोकांनी पण वाचलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।